हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. आणि आज आपण करणार आहोत चिकन कढी. हे बघा, आम्ही याच्यात चिकन घेतलं आहे साफ करून बरं, आणि त्याच्यात हळद, मीठ, लिंबू घातलं आहे आणि त्याचा मिक्स करायचा आणि 10 मिनटं फ्रीजात ठेवायचं. हे बघा, आता आपण एक भांडं घेतलं आहे, त्याच्यात कांदा चिरून बारीक तेल घालून कांदा फ्राय केलेला आहे. हे बघा, फ्राय जातोय. त्याचा कांद्याचा असा कलर गोल्डन व्हायचा. हे बघा मित्रांनो, आपण टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 2 टॅमॅटो घ्यायचा आणि बारीक चिरायचं. आता ह्याच्यात भाजलेला कांदा झाला आहे भाजून, त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आणि बरं भाजून घ्यायचं याला पण. टॅमॅटो भाजायसाठी लवकर मीठ थोडं चिमटीभर टाकायचं, त्याच्यात टॅमॅटो लवकर भाजतो. ही बघा, आपण ही आलं पेस्ट बनवून घेतलेली आहे. कोथिंबीर, आलं आणि लसूण ह्याचं बारीक मिक्सरला लावून पेस्ट केलेली आहे. ह्याच्यात 1 चमचा 2 चमचे आम्ही ह्याच्यात टाकायचे. ते पेस्टीचे आपण केले ते. हे बरं भाजून झाल्यानंतर ह्याच्यात अर्धा चमचा आपण हळद टाकायची आहे. ह्याच्यात 2 चमचे आपण गरम मसाला टाकतो आहे आणि बरं त्याला फ्राय करायचं. आपण आता चिकन टाकणार आहोत. त्याचं आपण जे 10 मिनटं ठेवलं होतं फ्रीजात, ते आपण टाकलं आहे. याला चांगलं मिक्स करायचं. याच्यावरती आपण एक प्लेट झाकून ठेवायची. मीडियम फ्लेमवरती ठेवायचं. 10 मिनटं ठेवायचं त्याला. आमचे हे 10 मिनिट झाले आहेत या चिकनला. ह्याला बरं मिक्स करायचं. त्याच्यावरती प्लेट झाकायची, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. हे बघा, ह्याच्यावरती प्लेटीवरती आपण पाणी ठेवलेलं होतं, त्याच्यात आता चिकनामध्ये थोडं टाकायचं आणि त्याला बरं मिक्स करायचं. आणि आपण परत एकदा 10 मिनटं झाकून ठेवायचं. हे बघा, आमचं चिकन शिजलेलं आहे. त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकायची आणि त्याला छान असं मिक्स करायचं. आणि आमचं आता चिकन तयार आहे खाण्यासाठी. आता हे चिकन झाले आहे. आता आपण गॅस बंद करायची आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं.